नमस्कार. आज आपण इथे भरपूर सारण भरलेले खरपूस असे आलू पराठे करणार आहोत. पराठा लाटताना बऱ्याचदा काय होतं, लाटण्याला ते चिकटले जातात किंवा त्याच्या कडा आहेत ना त्या फाटल्या जातात. तुम्ही इथे बघा, आपले आलू पराठे मस्त असे झालेले आहेत. पराठे करण्यासाठी मी इथे बटाटे घेतले. आता ते मी कापून घेतले. आपण ते आधी उकडून घेणार आहोत. त्यासाठी मी ते कुकरमध्ये टाकून घेते आणि त्यामध्ये पाणी टाकून चवीपुरता थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायचे. तोपर्यंत आपण इथे कणिक मळून घेऊया. त्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते. 2 चमचे तेल टाकायचे. तुम्हाला हवं असल्यास ना ह्यामध्ये 2 चमचे तूप टाकलात ना तरीसुद्धा चालेल. आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हाताने हे सगळं मीठ आणि तेल या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे. थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचे. या पिठामध्ये तुम्ही 2 चमचे बेसन पीठ घेतलं ना तरीसुद्धा चालेल. आता हे पीठ आपण मळताना खूप असं घट्टसर पीठ नाही मळायचं. थोडंसं हे पीठ आपण सैलसरच ठेवणार आहोत आणि ह्यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 मिनटं हे पीठ चांगलं छान मळून घ्यायचं. जेवढं आपण हे पीठ चांगलं मळून घेऊ ना तेवढे आपले चांगले पराठे तयार होतात. आपलं पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती मी पुन्हा एकदा थोडंसं तेल घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ चांगलं छान मळून झालं आहे बघा. अजिबात घट्टसर पीठ नाही आहे. इथे आपले बटाटेसुद्धा उकडून झालेत. आता ते मी हाताने मॅश करून घेते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे बटाटे हाताने मॅश न करता किसणीवर किसून घ्या. आता हे आम्ही सगळे बटाटे हाताने मॅश करून घेतलेत. त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत काही मसाले. मसाल्यांमध्ये मी इथे मिरची आणि आल्याचा ठेचा. इथे मी 3 मिरची आणि 1 इंच आलं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. मी इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा हातावरती क्रश करून ओवा, 1 चमचा धण्याची पावडर. इथे मी कच्चे धणे मिक्सरला बारीक करून घेतली होती. कच्च्या धण्याची पावडर पराठ्यांमध्ये खूप चांगली लागते. छोटा चमचा आमचूर पावडर, हळद, पावभाजी मसाला. आलू पराठा करताना पावभाजी मसाला नक्की वापरून बघा. आलू पराठे चवीला खूप मस्त होतात. पावभाजी मसाला नसेल तर थोडासा तुम्ही गरम मसाला वापरलात ना तरीसुद्धा चालेल. भाजून हातावर क्रश केलेली कसुरी मेथी आणि एक बारीक कापून घेतलेला कांदा. कांदा कापताना अगदी बारीक कापायचा. जर तुम्ही कांदा खूप मोठा कापलात ना तर पराठा लाटताना पराठा फुटला जातो आणि तो लाटण्याला चिकटला जातो. 1 छोटा चमचा इथे मी लाल तिखट, भरपूर अशी कोथिंबीर आणि 5 ते 6 पुदिन्याची पानं मी बारीक चिरून घेतलीत. आलू पराठे करताना तुम्ही पुदिना नक्की वापरून बघा. पुदिन्यामुळे आपले आलू पराठे चवीला खूप मस्त होतात. आता आपण हे मिक्स करून घेऊया. यामध्ये मी मीठ टाकायला विसरले होते म्हणून मी इथे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकते. इथे मी हातानेच मीठ टाकते कारण मला हाताचा अंदाज पटकन येतं. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाले या बटाट्याला व्यवस्थित असे लागले जातील. पराठे करण्यासाठी इथे आपलं सारण तयार झाले आणि इथे पीठसुद्धा आपलं मस्तच बघा, मस्त भिजले गेले. आता हे आपण मळून घेऊया आणि त्यातला एक गोळा आपण इथे काढून घ्यायचे. व्यवस्थित असं हे गोळा मळून घ्यायचे आणि तो पिठामध्ये दोन्ही साईडनी याला व्यवस्थित असं पीठ लावून दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मस्त अशी त्याची वाटी तयार करायची. नाहीतर एक गोळा घ्यायचा आणि तो लाटण्याने लाटून त्यामध्ये सारण भरून मस्त असा पराठा करू शकता. इथे बघा अशा पद्धतीने ही वाटी तयार केली. त्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि भरपूर असं त्यामध्ये सारण भरायचं. त्यावरती थोडंसं आपण पीठ टाकायचं आणि हे हलक्या हाताने बंद करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे बंद करून घ्यायचं आणि वरतून थोडंसं पीठ लावायचं. पुन्हा ह्या गोळ्याला दोन्ही साईडनी चांगलं पीठ लावायचं आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. असं केल्याने आपलं आतलं जे सारण आहे ना ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं. आणि लाटताना कधीही पराठा लाटताना पटकन मधूनच लाटणा नाही फिरवायचा. अगदी कडेने साईडनीच लाटणा फिरवायचा. अगदी हलक्या हाताने लाटणा फिरवायचा म्हणजे कसं आपला पराठा फुटतसुद्धा नाही आणि तो लाटण्याला चिकटतसुद्धा नाही. इथे तुम्ही बघा मी सरसर असा हा पराठा लाटून घेते तरीसुद्धा हा पराठा फुटत नाही आणि लाटण्याला चिकटतसुद्धा नाही. पराठा करताना कणिक थोडीशी मऊसूत मळली ना की पराठे छान लाटले जातात. आता इथे तुम्ही बघा कडा अजिबात फुटलेला नाही. इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे. त्यावरतीच पराठा टाकून दोन्ही साईडनी मस्त असं शेकून घ्यायचं आहे. पराठ्याला मी आता दोन्ही साईडनी भरपूर असं तूप लावून भाजून घेणार आहे. तुम्ही तेल बटर काहीही लावलंत ना तरीसुद्धा चालेल. आपले पराठे चवीला मस्तच होतात. पण तूप लावला ना की आपले हे पराठे अजूनच चवीला छान होतात. दोन्ही साईडनी मी आता इथे हे पराठा मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे. पराठ्यांमध्ये पुदिना आणि पावभाजी मसाला वापरल्यामुळे हे पराठे चवीला मस्त होतात. अशाच पद्धतीने बाकीचे सगळे पराठे मी आता इथे करून घेतले. मला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.